ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली आणि यानंतर एक वाक्य सगळीकडे ऐकायला मिळू लागलं ते म्हणजे आप्पांचा विषय लय हार्ड आहे. इथले हे आप्पा म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर. कारण त्यांच्या राजकीय रणनीतीमुळेच सहकार पॅनलला तब्बल 16 जागांवर विजय मिळवता आला. पण याच विजयामागे एक मोठं राजकीय गणित दडलंय. सहकार पॅनलमध्ये यंदा बहुजन विकास आघाडीसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी होती. अनेक वर्षापासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जी आपली सत्ता आहे ती कायम ठेवण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीतील आघाडीतील काही घटकांना आपल्या बाजूला आणत हे समीकरण उभं केलं होतं. पण दुसरीकडे हीच सत्ता उलटवून टाकण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेगळीच रणनीती आखल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कारण वरकरणी भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या पॅनलमधून लढताना दिसले तरीही अंतिम सत्ता समीकरणात आता हितेंद्र ठाकूर यांना बाजूला करण्यासाठी दोघंही एकत्र आल्याचा दावा आहे. म्हणजेच निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले भाजप आणि शिवसेना आधीपासूनच एकत्र होते आणि आता एकत्र येऊन बहुजन विकास आघाडीची अनेक वर्षाची सत्ता संपवण्याची तयारी करत होते का, असा सवाल उपस्थित होतोय. नेमकं ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय घडले आणि या सगळ्या राजकीय खेळीमागचं गणित काय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. आता सहकार आणि राजकारण यांचा संबंध किती जवळचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नुकतंच ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपनं पूर्णपणे ताकद लावली होती. स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं. मात्र निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे हा निकाल लागल्यानंतर आता अनेकांकडून सवाल उपस्थित केला जातोय की ही सगळी रणनीती आधीपासूनच आखली होती का. नेमकं काय झालंय सांगते. या निवडणुकीत एकूण 21 संचालक पदासाठी प्रक्रिया झाली. त्यापैकी 10 संचालक हे बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित 11 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याचा विचार केला तर या मतदारसंख्या जास्तीत जास्त मतदारसंख्या पालघरमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीचं महत्त्व जास्तच वाढलं. या निवडणुकीत 2 प्रमुख पॅनल मैदानात होते. एक म्हणजे सहकार पॅनल आणि दुसरं म्हणजे भाजप प्रणित परिवर्तन पॅनल. इथलं गणित नीट समजून घ्या. 2019 आणि त्याही पूर्वीच्या निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीनं नेहमी वर्चस्व राखलं. 2021च्या निवडणुकीकडे जर नजर फिरवली तर महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा सत्तेत असताना एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांनी प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळालं नाही. या निवडणुकीत भाजपसोबत किसन कथोरे, संजय केळकर सक्रिय होते आणि त्याच निवडणुकीत बहुजन विकास आघाडीनं वर्चस्व राखत 9 संचालक तर भाजपचे 6 ते 7 संचालक निवडून आणले होते. पण यानंतर पूर्णच परिस्थिती बदलली आहे. यानंतर लोकसभा झालेत, विधानसभा झालेत आणि यंदा चित्र वेगळं आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला पाठिंबा दिला. या पॅनलमध्ये आमदार किसन कथोरे, जे कपिल पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जातात, त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडी, शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली. दुसरीकडे परिवर्तन पॅनलमध्ये भाजपचे अनेक नेते आणि ठाण्यातील भाजपचे नगरसेवक सक्रिय होते. बिनविरोध निवडून आलेल्या 10 संचालकांपैकी तब्बल 8 संचालक हे सहकार पॅनलचे होते. भाजपला या बँकेत कोणत्याही स्वरूपात वर्चस्व मिळू नये यासाठी एकनाथ शिंदेंनी आणि आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी सगळ्यांना एकत्र आणण्याची भूमिका घेतली. किशन कथोरे, बहुजन विकास आघाडी यांच्यातील समन्वय ही निर्णायक ठरला. त्यामुळे सर्व पक्षांना एकत्र करून उभारण्यात आलेलं सहकार पॅनल हे प्रत्यक्षात कपिल पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात उभं राहिलेलं चित्र दिसलं. लक्षात घ्या, दिसलं. मात्र आता ते तसं नाही आहे. कारण सांगते, मतदान पार पडलं. मतदान झाल्यानंतर सहकार पॅनलला दणदणीत विजय मिळाला. तर या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून ही प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलला पराभव स्वीकारावा लागला. निकालात नेमकं काय झालं तर भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 5 असे एकूण 13 उमेदवार निवडून आले, ज्यात बहुजन विकास आघाडीचाही वाटा होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं 16 उमेदवार बिनविरोधचे पकडून उमेदवार इथं निवडून आल्यामुळं आता आपलीच सत्ता बसणार असं हितेंद्र ठाकूर यांना वाटत होतं. पण खरी मेघ इथं होती ती वेगळीच.
सहकार पॅनलच्या माध्यमातून शिंदे सेनेच्या काही उमेदवारांसोबत आमदार किशन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काही उमेदवारही मैदानात होते. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या परिवर्तन पॅनलमध्येही भाजपचे 4 आणि शिंदे सेनेचे 3 उमेदवार होते. म्हणजेच दोन्ही पॅनलमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार समोरासमोर लढताना दिसले. दोन्ही बाजूंनी यामागचं कारण उमेदवार आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं गेलं. पण आता प्रश्न असा उपस्थित होतोय की या सगळ्याला एकनाथ शिंदेंची मान्यता होती का? कारण सध्या चर्चा फक्त सुरू आहे. अजून एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये की बहुजन विकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यापाशी साठी चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच ही रणनीती आखली होती का? अशा चर्चांना आता तोंड फुटतंय. याचं कारण म्हणजे रवींद्र चव्हाण यांनी केलेलं विधान. एका बाजूला बहुजन विकास आघाडीचे ठाकूर होते, किसन कथोरे होते, तर दुसऱ्या बाजूला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः होते. मतदार, नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासमोर नेमकं कोणासोबत उभं राहायचं अशी कोंडी निर्माण झाली होती. पण निकाल हाती आल्यानंतर, पराभव हाती आल्यानंतर चव्हाणांनी वेगळीच भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की महायुतीकडं आता 13 जागांचं बहुमत आहे. कारण भाजपचे 8 आणि शिवसेनेचे 5 असे मिळून 13 संचालक निवडून आलेत. त्यामुळे आता अध्यक्षपद कुणाकडे कसं जाईल याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. म्हणजे ज्या सहकार पॅनलने त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांनी जास्त जागा मिळवल्या ते आता महायुतीसोबत आहेत असं रवींद्र चव्हाण म्हणतायत. खरं तर महाविकास आघाडीला सत्तेपासून अर्थात बहुजन विकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही रणनीती आधीच आखली होती का? की पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या बाजूला ठेवण्यासाठी रवींद्र चव्हाण नवा राजकीय डाव टाकत आहेत? कारण दुसरीकडे पाहिलं तर सहकार पॅनलचे आधीच जे संचालक निवडून आले होते बिनविरोध 10, त्यामध्ये 8 संचालक हे सहकार पॅनलचे. त्यानंतर निवडणुकीनंतर आणखी उमेदवार निवडून आले. एकूण संख्याबळ 16 झालं. अशा परिस्थितीत अनेक वर्ष ठाणे पालघर जिल्हा बँकेत प्रभाव राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीला आता खरंच सत्तेपासून दूर बसावं लागणार का? आप्पांचा विषय हार्ड आहे म्हणणाऱ्या ज्या आप्पांनी गुलाल उधळला त्यांनाच आता या सगळ्या सत्तेवर पाणी सोडावं लागणार आहे का? हाच त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का ठरणार आहे का? की मग हे सर्व काही आधीपासून होतं असं एकनाथ शिंदे मान्य करतील, रवींद्र चव्हाण मान्य करतील, की आता निकाल बदलल्यानंतर परिस्थिती बदलण्यासाठी नवीन राजकीय समीकरणं सुरू आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता अध्यक्षपदाचे ज्या काही गोष्टी आहेत त्या पार पडल्यानंतर समजतीलच. पण या सगळ्या समीकरणांवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.